पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे. परंतु मगाशी या रंगमंचावर असा एक दिग्गज कलाकार आपल्यासाठी आला होता की ज्या कलाकाराने मगाशीच सांगितलं होतं की मी पुन्हा येईन. त्यांना त्यानंतर मी आमंत्रित करणार आहे. मी विनंती करतो की आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते अवघ्या चित्रपट सृष्टीला भारावून टाकणारं नाव म्हणजे सचिनजी येईपर्यंत एकदा जोरदार टाळ सगळ्यांनी झाला पाहिजे. जोरदार टाळ आहे. आता अभिनय असेल, चित्रपट असतील, गायन असेल, यातून या महाराष्ट्राला, भारताला, या जगाला चित्रपट सृष्टीला समृद्ध करणारं नाव म्हणजे सचिनजी पिळगावकर. आणि त्यांच्याबद्दल एवढंच मी म्हणेन की त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कार्यामुळे झुलतात माझे कर असे सचिनजी पिळगावकर जोर आहे. मला वाटतं मला जादू करायला सांगायची. माईक शिवाय गाणं म्हणजे खरंच जादू असते. पण तशी जादू करायला माझ्याकडे शिंदेशाही आवाज नाही, कारण शिंदेशाही आवाजाला माईकची गरज नाही. मी म्हटलं होतं मी पुन्हा येईल, मी आलो. ते पुन्हा येईल अशा करता म्हटलं होतं की मी भारावून गेलो होतो अशा काही व्यक्तींना पाहून ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय आजची संध्याकाळ पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्या व्यक्ती म्हणजे ती जी लोक आहेत ते कोण आहेत, तर ते सगळे शिष्य आहेत. असं म्हणतात की भक्तांमुळे लोकांना देव कळलं. जर भक्तच नसतील तर देवाची ओळख तरी कशी होणार. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साजरा होणारा हा सोहळा आनंद भाऊ जे माझे भाऊ आहेत याचाच अर्थ त्यांची मुलं सुद्धा माझी मुलं आहेत. शिंदे परिवार हा माझा परिवार आहे असं मी समजतो. आणि या महाराष्ट्रावर परमेश्वरांनी खूप उपकार केले की प्रसाद रूपी प्रल्हाद दिला या महाराष्ट्राला. आणि त्या प्रल्हादाने या पूर्ण महाराष्ट्राला आनंद दिला. इतका आनंद दिला की शिंदेशाही घराण्याचा आदर्श लोकांनी ठेवला. आणि त्यानंतर त्या प्रेमापोटी शिंदेशाही घराण्याचा उत्कर्ष झाला. इतकं मोठं हे घराणं, या मोठ्या हा एक फार मोठा आशीर्वाद आहे परमेश्वराचा. आणि त्या आशीर्वादाच्या नावानं मला आज या मंचावरती पुरस्कृत केलं गेलेलं आहे. हे माझ्याकरता खूप मोठं आहे. कित्येक मला पारितोषिक मिळाले असले तरीही माझ्याकरता हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे. कारण हा जो सोहळा केला गेलेला आहे ह्यात कोणताही स्पॉन्सर नाही, कोणतीही तिकीट विक्री नाही, कोणत्याही प्रकारचा पैसा कमवण्याकरता हा सोहळा केला गेलेला नाहीये. तर सर्व शिष्यांनी एकत्र येऊन त्यांची एनर्जी एकजूट करून आपल्या गुरूंना सांगितलं की आपण असं सोहळा करू. एवढी मोठी गोष्ट, याच्यापेक्षा गुरुदक्षिणा तुम्ही देऊ शकत नाही. यापेक्षा मोठी. तर मला त्यामुळे तुमचा उल्लेख सर्वात आधी करायचा, सर्व शिष्यांचा. कारण मी सुद्धा एक विद्यार्थी आहे. माझ्यातली विद्यार्थी वृत्ती ही परमेश्वरांनी कायम ठेवलेली आहे आणि ती त्यांनी तशीच ठेवावी अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो.